असा बीच आहे आणि आम्ही दोघं आहेत. चला, असा इन्सिडेंट झालाय एकदम डेंजरवाला. पडलो ना भाई, साप आला, भचकन पडलो होता कांदळवनामध्ये बी. काजू काजू वगैरे आहे आणि ते म्युझियम सुद्धा आहे. जर म्युझियमकडे जायचं असेल तर म्युझियम पण आहे आणि या साईडला गडाचा रस्ता आहे, या साईडला म्युझियम आहे. म्युझियमची तिकीट आहे 10 रुपये. शिवकालीन क्रेन आहे ही. यामध्ये जे मोठे मोठे दगड जे असतात, जे मोठे मोठे दगड ते या क्रेननुसार ते असे उचलायचे. असं हा त्याचा छोटा नमुना आहे. ॲक्च्युअलमध्ये हे क्रेन भरपूर मोठे असायची, पण हा त्याचा एक नमुना आहे छोटा. दानपट्टा, ही विटा, ही कुलुपे अशी असायची. एकदम भारी असं म्युझियम आहे ह्या गडावरती, सिंधुदुर्ग या किल्ल्यावरती. हे तुम्ही पाहण्यासाठी नक्की कधी इथं आलात तर नक्की या. एकदम असं त्या काळचा जो वारसा आहे, जे त्या काळची शस्त्र आहेत ते सगळे ते जपून ठेवलेले आहेत त्यांनी. हे आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, कर्णा म्हणून ह्याला बोलतात. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः वापरलेल्या तलवारांपैकी एक आहे. ही तलवार शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भेट दिली होती. ही आहे तुळजा तलवार आणि हे शिवरायांच्या हात आणि पायांचे ठशांचे चांदीतील प्रतिकृती आहेत. हे त्यावेळेस जे सरदार आणि जे आपले मावळे होते त्यांच्या ह्या अशा पगड्या होत्या, ह्या अशा त्या काळच्या पगड्या. भरपूर काही गोष्टी अशा जपून ठेवल्यात त्यांनी. हे आहेत वाघनखे. इथं सर्वांच्या परिचयाची वाघनखे सर्वांना माहीतच असतील. तोफ आणि गोळे. हा भुयारी मार्ग आहे इथे. कदाचित तो मार्ग जो आहे तो तिथून दुसरीकडे कुठे निघत असेल. तर त्या काळी असं होतं की कोणी हमला केला, कोणी तर गावकरी होते ते अशा भुयारी मार्गातून दुसऱ्या एका सेफ जागेकडं जायचे. तर हे त्यापैकीच एक भुयारी मार्ग आहे. इथून ही विहीर आहे. इथे गाढव, मूर्ख, मिंडोक माणसांना चप्पल आणि बूट घालून विहिरीत उतरण्याची परवानगी आहे. म्हणजे जर तुम्हाला खाली जायचं आहे तर तुम्ही गाढव आणि मूर्ख बिंडोक होताल चप्पल आणि बूट घालून जर गेला तिकडं, तर असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. तर इथं जायचं काही काम नाही. ही अशी विहीर आहे, अशी विहीर त्या काळची. ते बघ तिकडे. मित्रांनो, गडावरती अशी एक जागा भेटली मस्त, जिथून समुद्र पाहत होतो. तुम्हाला दाखवतो. चलो, जास्त पुढे नको जाऊ. रुको जरा. नाही 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 नाही, हा पूर्ण असा बीच आहे आणि आम्ही दोघं आहेत. हा आहे हाताचा ठसा इथे. काय दिसतोय की नाही दिसतोय तुम्हाला?
डोळ्यांनी तर दिसतोय, पण त्याने महाराजांचे ठसे आहेत पायाचे, त्यांनी असं त्याच्यावरती हे असं बांधून ठेवलेलं आहे हे, कारण ते प्रिझर्व राहण्यासाठी. त्याला गेट पण लावला आहे. ते ठसे आतमध्ये आहेत, तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, हे ओरिजिनल ठसे आहेत महाराजांचे आणि त्यांच्या पायाचे आणि हाताचे, जे तिथं आपण म्युझियममध्ये पाहिले ते आहेत बनवलेले ठसे, आणि हे ओरिजिनल ठसे आहेत. फक्त त्यांनी भरपूर प्रिझर्व करण्यासाठी त्यांनी लॉक वगैरे लावून त्याला असं बुरुज हे असं बनवलं आहे, पण भारी आहे. आता इतकं ऊन आहे, 12-12:30 झालेत, आम्हाला ऑलरेडी 1-2 घंटा झाला, आमची बोट पण निघून गेली असेल. आता परतीचा प्रवास चालू दुसऱ्या ठिकाणीकडे जाण्यासाठी. इथपर्यंत जर नक्की बघत असाल तर लाईक करा. खूप ऊन आहे आणि मी व्हिडिओ बनवतो तुम्हाला, याच्यामध्ये मी सगळं खर्च वगैरे सुद्धा सांगणार आहे, काय झालं काय झालं, तर व्हिडिओला नक्की बघा. तर मित्रांनो, बऱ्यापैकी सिंधुदुर्ग फोर्ट हा मी फिरलो. बरा आहे, चांगला आहे, मस्त आहे आणि चांगला एक्सपिरियन्स आहे. तर आता आम्ही बोटीने परत आपल्या मालवण इथे जाणार आहोत. मित्रांनो, आलो पुन्हा एकदा. मस्त इथे हॉटेल आहे मालवणमध्ये, मालवणमध्ये स्वामी हॉटेल आहे. ते भरपूर फेमस हॉटेल आहे. तिथे भरपूर सेलिब्रिटीज जेवण केले, जसं तुम्ही पाहू शकता. ते सर्वांनी सॉरी कोळंबी मसाला आहे. कशी ती? 500 रुपये घ्यायची. मग ती सुरमई खायला बोलली. सुरमई खा. तर मित्रांनो, इथे भरपूर सेलिब्रिटी लोक येऊन गेलेले आहेत. इथे सर्वांनी त्यांनी असे फोटोज वगैरे लावले आहेत. ते सर्व फोटोज आपण नंतरला तुम्हाला त्याची एक प्रिंट त्यांनी इथे दिलेली आहे. इथे सर्व त्यांचे सेलिब्रिटीज, अशोक सराफ सर, परत चांगले सिद्धार्थ जाधव वगैरे, म्हणजे सगळे सेलिब्रिटीज इथे सेलिब्रिटीज आले. ते वर्षा उसगावकर, हे सगळे कॉमेडी हिरो वगैरे, हे भरपूर सेलिब्रिटीज लोक इथे जेवण गेले. आणि आपण पण आता सेलिब्रिटी झाले मस्त. इथे जेवण सेलिब्रिटी होतं माणूस. आई म्हणजे जेवणार आहे, आम्ही जेवण झाल्यानंतर मग पुढे आम्ही राजकोटला जाऊ. राजकोटला जायचं, मला राजकोट दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा, लाईक करा. मित्रांनो, आलेले आहे मस्त अशी थाळी, सुरमई थाळी ऑर्डर केली होती. ती सुरमई थाळी आली मला. ती आहे सुरमई फ्राय, सोलकढी, जवळा, हा रस्सा आहे. दुसरी थाळी आलेली आहे मस्त याच्यामध्ये, आणि तो झालेली आहे मॅडमच्या आमच्या खेकडा झाली. त्यामध्ये आहे खेकडा, हा खेकडा मसाला, खेकडाचा रस्सा, जवळा आणि सोलकढी, सलाड, रोटी. मित्रांनो, आता मस्त जेवण झालं आणि आम्ही आलो राजकोटला. राजकोट इथून काहीतरी 5-6 मिनटावरतीच राजकोट होतं गाडीने. आता आम्ही आलो राजकोटला. राजकोट हे आताच बनवलेलं आहे मस्त, आणि एक नंबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं स्टॅच्यू आहे मोठा, तुम्हाला दाखवतो या. मस्त असं बसण्यासाठी आहे ते. राजवाडा मंदिर आहे, महापुरुष प्रसन्न छत्रपती शिवाजी महाराज की जय. नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर इनॉग्रेटेड बाय. मित्रांनो, 4 वर्षानंतर आलो इकडे फणसपोळी खायला. कुठंच फणसपोळी भेटत नाही. फायनली फणसपोळी भेटलेली आहे. या मावशीने आम्हाला दिलेली आहे. हे दुकान आहे त्यांचं मस्त. फणसपोळी कुठंच भेटत नाही, तर
मालवणलाच परत यावं लागलं फणसपोळी खायला. मस्त. तुमच्या दुकानाचं ॲडव्हर्टाइजमेंट करतो. मालवणमध्ये शिरसाट मसाले इथंच भेटली फणसपोळी, लय भारी. तर मित्रांनो, आता आम्ही एवढा लांबचा प्रवास करून आलो आहे. एवढा लांबचा प्रवास मालवणवरनं डायरेक्ट आम्ही सिंधुदुर्गवरनं डायरेक्ट आम्ही आलो आहे निवतीला. निवती बीच. एवढा मोठा लांबचा प्रवास. 1-1.5 तास गाडी चालवत होतो आहे ना ग. नुसता गाडी चालून चालून नुसता ढुंगांचा बैजार झाला आहे. एवढी भारी गाडी चालवली आहे. स्कूटी आम्हाला स्कूटी रेंटने ही दिलेली आहे मस्त. आता आम्ही करणार आहे कायाकिंग करणार आहे. कायाकिंग तिकडं समोर लय भारी मजा येणार आहे, लय भारी. आता बघा तुम्ही मस्त. चला चप्पू मारा. तर मित्रांनो, आलो आम्ही आता कांदळवनामध्ये. हे आहे खवणे बीचचं कांदळवन. भाई साहब, व्ह्यू बघा, व्ह्यू. सरळ त्या साईडला मार. बिचारी एकटीच चप्पू चालवत आहे. चप्पू चलाव, चप्पू चलाव. पप्पू ये दे. हे पकड, हे पकड. तप्त तो बरं ते थांब. थकू नको. थांब, हे घे. हेच तर कांदळवन बघायचंय. बघून घ्या. द्या इथं, इथं द्या. इथून मागून जायला रस्ता आहे. द्या. कुठून कुठून जायचं समजत नाही आम्हाला, द्या इथं, बघ पण इथं. माझ्या नवऱ्याने घुसवलंय. द्या इथं, द्या हे इथं, घ्या. मागे द्या. आमच्या बायकोला कळत नाही. आमच्या बायकोला माहित नाही की रस्ता इथून आहे. हा इथून रस्ता आहे, इथून. हा पण ती गोष्ट तिथं लय भारी आहे. माझ्या आज तुम्हाला दाखवतो. थांबा. 2 hours later. धर कॅमेरा, धर नीट. माझा कॅमेरा रे चालू आहे का भाई साहब? चालू आहे कॅमेरा. जय हिंद दोस्तो. पडलो ना भाई, साप आला, भचकन पडलो होता कांदळवनामध्ये. भेंडी त्या ह्याला ते कांदळवन नका रे येऊ इकडं. कांदळवनात साप आहे. त्यासाठी बायकोचं ऐकायचं. बायको सांगत होती नको घुसू तिथे, पण घुसायचं आम्हाला नाही तिथे. पडले महाराज आमची बोट उलटी करून माझ्यासोबत कांदळवन. बाय बाय कांदळवन. क्या इथं त्याच्या कांदळवनाच्या. ए नको नको, सरळ असू दे, स्थिर. बायकोचं ऐका. ए चालो चप्पू. हा, राईट हँडनेच चालव, राईट हँडनेच चालव. आपल्याला सरळ जायचं आहे. पोज देते. पडलोय, नवरा पडलाय बिडला काय नाही. नवऱ्याला मस्ती. नवऱ्याला कुठं बायकोला ऐकायचं असतं. बोलती एवढा अडचणीत नको जाऊ. मला ती गुफा बघूनच भीती वाटत होती. अगं ते कांदळवन तसंच असतं. आवाज कसलं. अरे ते कांदळवन तसंच असू दे, पण ते बघ ना, तू एंट्री एवढी मोठी आहे, निघायला एवढीच जागा. कसं निघणार आहे तर आपल्याला चालवता येत नाही. पहिलं इसको खा सगळं थोडंसं. मित्रांनो, असा इन्सिडेंट झाला आहे एकदम डेंजरवाला. खवणे बीचला साप वगैरे दिसला. पूर्ण ती पलटी झाली आमची कायाक. आता तिथून आम्ही आलोत. हा मध्ये एक पॉईंट आहे, मस्त नदी आहे ही मोठी. त्याच्यामध्ये कॅमेरा पण पडला पाण्यामध्ये आणि एकदम बायको पण पडली पाण्यात. बायको पडली, मी पडलो. पण नशीब तिला पहिला वाचवलंय मी. टायटॅनिक सारखं बायकोला बसवलंय आधी, नंतर महाराज आले आमचे. काय आता सांगू, एवढा डेंजर सीन झाला आहे. पण काय नाही, आता चाललो घरी. आता व्हिडिओ वगैरे बनवायची एवढी हालत खराब आहे. अजून लय मोठा पल्ला काढायचा. आताशी आम्ही त्या तिकडनं लांब आहे ते लय एकदम. 48 किलोमीटर आहे इथून मालवणवरनंच. आता ते पार करत तर मालवण 10 किलोमीटरवरती आहे. जरा थांबलो, हा सीन दाखवतो तुम्हाला मस्त. भारी एकदम सीन. आता संध्याकाळची वेळ आहे, तर लवकर घरी पोहोचायचा टाईम आहे. लवकरात लवकर घरी पोहोचतो आणि कधी आराम करतो आणि कपडे ओढले होते ते पण सुकले हवेनी. तर इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि
घरी गेल्यावरती डायरेक्ट आता शूट करतो.